श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 14 जानेवारीचा दिवस 3 राशींचे नशीब उजळवणारा. भगवान विष्णूंच्या कृपेने येणार प्रचंड पैसा. प्रगतीचा मार्ग मोकळा होत येणार सुख समृद्धी आयुष्यात. आपल्या हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला षष्ठीला एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच उपवास देखील केला जातो. 14 जानेवारी रोजी येणारी षष्ठीला एकादशी ही विशेष आहे, कारण ती मकर संक्रांतीशी देखील जुळते. दोन्ही सणांचा योगायोग आहे. शिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धीसह अमृत सिद्धी योगाची निर्मिती देखील होते. ग्रहांच्या स्थितीनुसार 14 जानेवारी हा दिवस अनेक राशींच्या लोकांना सौभाग्य आणू शकतो. मकर संक्रांती आणि षष्ठीला एकादशीच्या दिवशी सूर्य आणि शुक्र मकर राशीत असतील, ज्यामुळे शुक्रादित्य योग निर्माण होईल. या व्यतिरिक्त दोन्ही ग्रह वृषभ राशीतील युरेनससह नवपंचम राजयोग तयार करतील. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने केवळ आर्थिक अडचणी कमी होतीलच, परंतु दीर्घकाळापासून रखडलेले काम देखील गती घेईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी. पहिली रास आहे मकर. या राशीखाली जन्मलेल्यांसाठी सूर्य आणि शुक्र लग्नाच्या घरात असतील. परिणामी नशीब त्यांना अनुकूल ठरू शकते. समाजात आदर आणि प्रतिष्ठेत जलद वाढ अपेक्षित आहे. राजकारण किंवा प्रशासकीय सेवामध्ये सहभागी असलेल्यांना लक्षणीय फायदे मिळू शकतात. आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढेल, आरोग्य सुधारेल आणि तुम्ही अधिक उत्साही आणि सक्रिय वाटाल. तुमच्या कारकिर्दीत आणि आदरात महत्त्वपूर्ण बदल तुमची वाट पाहत आहे. यानंतरची रास आहे वृषभ. मकर संक्रांती आणि षष्ठीला एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांना भाग्य लाभेल, कारण 9वे घर सक्रिय होईल. परिणामी या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीकडून विशेष असे आशीर्वाद मिळू शकतात. ते त्यांच्या भावंडांसोबत चांगला वेळ घालवतील. त्यांना त्यांचे शिक्षक, वरिष्ठ आणि पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकेल, ज्यामुळे त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यास मदत होईल. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद सोडवले जाऊ शकतात. ते त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील. पुढची रास आहे कन्या. बुध ग्रह मकर राशीत असेल, त्यामुळे या राशीखाली जन्मलेल्यांना नशीब आणि बुद्धीचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे त्यांना अनेक क्षेत्रात त्यांची व्याप्ती वाढवता येईल. नवीन व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. तुमच्या नेतृत्व क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, ज्यामुळे तुम्ही संघप्रमुखाची भूमिका स्वीकारू शकाल. व्यवसायात विशेषतः शेअर बाजारातून चांगले आर्थिक नफा होतील. समाजात तुमची प्रतिष्ठा आणि आदर झपाट्याने वाढेल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते मजबूत होईल आणि वेळ प्रेम आनंदात घालवला जाईल. तुमचे आरोग्य देखील अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. निर्णय घेण्याची क्षमता पूर्वीपेक्षा चांगली होईल. लक्षणीय आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.